चर्चासत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा विषय आहे बाळाचे पहिले 1000 दिवस महत्त्वाचे का असतात। हल्ली आपण सर्वत्र ही चर्चा ऐकतोय की बाळाचे पहिले 1000 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात। नेमका हा प्रकार काय आहे, या 1000 दिवसांना इतकं महत्त्व का आहे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। देशाला कुपोषण मुक्त करणं आणि जागतिक पटलावर भारताला एक सुदृढ आणि सक्षम राष्ट्र बनवणं, यासाठी हे 1000 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। या कामी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ अधिकारी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतायत। पोषणाची वारी घरोघरी पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं एक जन आंदोलन उभं राहिलंय। आज या विशेष भागामध्ये आपण याच विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि पोषणाच्या या चळवळीचे अनेक पैलू आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्या सोबत काही तज्ञ आहेत। मी त्यांची आपल्याला ओळख करून देतो। आपल्या या चर्चेत सहभागी होत आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजश्री कटके। डॉक्टर राजश्री कटके या जे हॉस्पिटलमध्ये प्राध्यापिका आहेत, त्याचबरोबर कामा आणि अल्बेस रुग्णालयाच्या त्या माजी अधीक्षिका आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत स्तनपानविषयी जनजागृतीसाठी आयुष्य वाहून घेतलेले डॉक्टर श्री प्रशांत गांगल। डॉक्टर, आपलंही स्वागत करतो। आणि या चर्चेत दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय अदिती वरदा सुनील तटकरे या सुद्धा सहभागी होत आहेत। या सर्व मान्यवरांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो। आणि नेमके 1000 दिवस महत्त्वाचे का आहेत, या 1000 दिवसांमध्ये नेमकं काय होतं, हे आपण या तज्ञांकडून जाणून घेणार आहोत। या 1000 दिवसांचा हिशोब जर आपण केला तर गर्भाशयातले 9 महिने आणि त्याच्या पुढची 24 महिने अर्थात 2 वर्ष ही महत्त्वाची असतात। माझा पहिला प्रश्न डॉक्टर राजश्री आपल्याला आहे, हे 1000 दिवस म्हणजे नेमकं काय गणित आहे आणि 1000 दिवस कसे मोजतात, पोषणाची चळवळ यशस्वी करण्यात त्याचा उपयोग कसा होतो? नमस्कार सगळ्यांना। खरं तर हा अतिशय चांगला म्हणजे हे आहे की म्हणजे तंत्रज्ञान संशोधन या सगळ्यामध्ये असं निष्कर्ष आलेला आहे की जर समजा बाळाची जर वाढ व्यवस्थितपणे गर्भावस्थेमध्ये आणि त्याच्या पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये जर ती चांगली झाली तर ते बाळ एकदम शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या ते सदृढ होतं। तर त्यामुळे ही जी आता सांगितल्याप्रमाणे गर्भावस्थेपासून ते 24 महिन्यापर्यंत म्हणजे हे जे बाळाचे जे दिवस आहेत जे 1000 ते अतिशय महत्त्वाचे आहेत। या दिवसामध्ये जे काही त्या बाळाला मिळेल पोषण किंवा जे काही भावनिक आधार, त्याच्यामध्ये सगळं मला वाटतं की ते जीवन त्याचं सुधरवून जाणार आणि सक्षम कुटुंब, सक्षम ही पिढी, सक्षम मुलं हा सक्षम देश बनवतात। तर त्यामुळे आपण याच्यामध्ये त्यांनी 3 टप्पे केलेले आहेत। तर 9 महिन्याच्या ह्याच्यामध्ये पोटामध्ये जर आपण बाळाची जर वाढ बघितली तर त्याच्यासाठी जे पूरक घटक आहेत तर ते पोषण अतिशय महत्त्वाचं आहे। ते पोषण आईचं पोषणाशी निगडीत आहे। तर आईचं पोषण, आईला हा संतुलित आहार मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये कडधान्य आहेत, पालेभाज्या आहेत, अंडी आहे, दूध आहे, म्हणजे याचं जे प्रमाण आहे ते सगळं व्यवस्थितपणे असून आणि ह्या आईचं जे पोषण आणि गर्भावस्थेमध्ये तिचं जे योग्य वजन वाढणं, जे आपण म्हणतो 9 महिन्यामध्ये 11 ते 12 किलो वाढणं, ज्याच्यामध्ये आईचं वजन वाढणं म्हणजे बाळाची वाढ होणं ते योग्य रीतीमध्ये असेल तर तो हा एक टप्पा आहे। दुसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे की जे आईच्या ह्याच्यामध्ये जे आपण गर्भावस्थेमध्ये जी काळजी घेतो तर त्याच्यामध्ये तिला कुठला आजार नाही झाला पाहिजे। जसं काही समजा आजार झालाही, समजा मधुमेह असेल, BP असेल किंवा आणखीन त्या बाळाचं वजन वाढत नसेल तर त्यांना चांगली ट्रीटमेंट देणं आणि धोक्याची सूचना किंवा गुंतागुंतीची जी गर्भधारणेमधले जे अडथळे आहेत, जोखमीची डिलिव्हरी आणि जोखमीचे अडथळे हे काढण्यासाठी आपण म्हणजे संस्थेमध्ये प्रसूती ही अतिशय चांगली संकल्पना भारत देशामध्ये ती राबलेली आहे। त्याच्यामुळे माता मृत्यूचं जे प्रमाण आहे ते आपलं 97 पर्यंत आलेलं आहे की जी की फार उल्लेखनीय बाब आहे। विशिष्ट प्रोग्राम्स पण आपल्याकडे आहेत की प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये जननी शिशु सुरक्षा योजना, जननी शिशु योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य जो अभियान आहे आणि आपल्या आशा वर्कर्स आणि सगळं सार्वजनिक आरोग्य विभाग हे चांगल्या पद्धतीने, वैद्यकीय शिक्षण हे सगळं, महिला बाल कल्याण हे सगळं चांगल्या पद्धतीने करतं। हा तो पहिला टप्पा आहे की ज्याच्यामध्ये बाळाची असं म्हणतात की आई बाळाला पोसते किंवा पोषण देते। याचा अर्थ असा आहे की आईचं पोषण, आईची जी आरोग्य आहे ते फार चांगल्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे। आणि त्याच्यानंतरचं डिलिव्हरीचा, त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिलिव्हरी झाल्यानंतरचं स्तनपान। आम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर की इमिजिएटली त्या बाळाला आईच्या स्तनावरती स्तनपानासाठी हे करतो
जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझेरियन सेक्शन असेल तर आपण तिला शुद्ध आले की 3-4 तासामध्ये किंवा 2-3 तासामध्ये जसं लवकर शुद्ध येईल तसं येईल. याचा फायदा इतका चांगला आहे की जे पहिल्या 24 तासामध्ये जे कोलोस्ट्रम नावाचं जे आहे, चीक ज्याला आपण म्हणतो, तो पहिले काय व्हायचं सर त्याच्यामध्ये की बरेच लोक हे फेकून द्यायचे, चेटकणीचं दूध आहे असा प्रकार म्हणून. पण यात सगळ्यात जास्त रोगप्रतिकार शक्ती म्हणजे बाळाची वाढवण्यासाठी, बाळाला फुफ्फुसाचे आजार, श्वसनाचे आजार किंवा डायरिया होऊ नये म्हणून याच्यामध्ये बरेच प्रथिने आणि बरेच रोगप्रतिकार शक्तीचे लॅक्टोफिरन अँड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे एक्सक्लुझिव्ह 6 महिने स्तनपान हा एक दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये की या स्तनपानाचे म्हणजे बाळाला आईचं दूध हे अमृता समान आहे, ते संपूर्ण अन्न आहे. त्याच्यामुळे पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही कधीही तिला गुट्टी देणं, पाणी देणं, त्याच्यात दूध मिळवणं ते हे आपण करू नये. त्याच्यानंतर जो पिरियड येतो त्याला विनिंगचा पिरियड म्हणतो. तर 6 महिन्यांच्या नंतरचं जे आहे तर त्याला हळूहळू आपल्याला पचेल तसं अन्न देणं. कारण ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे बाळ आहे ते संतुलन करण्यासाठी हे होतं. म्हणजे बाळाचं पहिलं पाऊल पडणं, त्याच्यानं ते रांगणं, याच्यासाठी जी त्याला स्नायूमध्ये जी ताकद लागते तर त्यासाठी आपल्याला ते खिमटी, नाचणी, त्याच्यानंतर केळी किंवा काही फ्रूट्स आहेत त्याचे सगळं देणं, प्रथिने, डाळ, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी देणं फार गरजेचं आहे. यासाठीच हे 1000 दिवस त्यांनी दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये बाळाच्या शरीराची सर्वांगीण विकास होण्यासाठी ते ज्या टप्प्यामध्ये जातं त्या टप्प्यामध्ये तसा पोषक आहार हा आपल्याला त्यांना देता आला पाहिजे. आणि हा आहार दिल्यानंतर मग हा टप्पा एक कंप्लीट होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो सर की जो ब्रेन डेव्हलपमेंटचा आहे की ज्याच्यावर आपण जास्त फोकस करतो, तो मेंदूचा जो विकास आहे, जर आपण गर्भावस्थेमध्ये जर बघितलं तर 16 दिवसापासून तो स्टार्ट होतो, जनरली 3 ते 4 आठवड्यापासून. 7व्या महिन्याच्या गर्भावस्थेमध्ये त्याचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या प्रगल्भ मेंदूसारखं असतं, पण तो तसा स्ट्रक्चरने निर्माण होतो. पण त्याच्यामध्ये त्याला जे लागणारं जे पोषक आहे त्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, त्याच्यानंतर प्रथिने आहेत, फॅट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आईकडून त्याला मिळतात. पण 7 आणि 8 महिन्यापासून त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये म्हणजे मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात, मज्जातंतू आहे, त्याचं आवरण हे सगळं डेव्हलप होत जातं. हे झालं गर्भावस्थेमधलं. पण पहिल्या 1 वर्षामध्ये म्हणजे ह्या मेंदूमध्ये बऱ्याच गोष्टी जसे जसं ते बाळाला स्टिम्युलस मिळतं त्याच्यामध्ये फक्त पोषण नाही तर भावनिक. आपण जर बघितलं सगळेच आपण कुटुंबामध्ये जेव्हा बाळाला आपण खेळवतो, त्यांना चांगले चांगले आपण टॉईज देतो, म्हणजे त्यांना खेळणी देतो, हे कशासाठी तर त्याची बौद्धिक विकास होण्यासाठी आणि भावनिक विकासासाठी खूप चांगलं आहे. असं संशोधनात आहे की ज्या मुलांना आईचं दूध मिळतं, स्तनपान होतं, तिचा भावनिक आधार मिळतो, प्रेम मिळतो, तशा मुलांचा बुद्ध्यांक हा चांगला वाढलेला असतो, तशा मुलांचा इमोशनल कोशंट चांगला वाढलेला असतो, तशी मुलं आयुष्यामध्ये कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम असतात, तशी मुलं देश घडवण्यासाठी त्यांच्या बुद्धीचा वापर करून वेगवेगळ्या ज्या स्किल्स आहेत त्या सगळ्या स्किल्समध्ये ते खूप पुढे असतात. तर हा दुसरा टप्पा. तिसऱ्यामध्ये जे आपण 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षामध्ये जे आपण म्हणतो मेंदूमध्ये त्याच्यामध्ये वेगळे जे एरिया आहेत, भाग आहेत की ज्याच्यामध्ये बोलणं आहे, त्याच्यानंतर लँग्वेज शिकणं, म्हणजे मुलं आई म्हणतात, बाबा म्हणतात, त्याच्यानंतर छान छान बोलायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जो आपल्याला आहार लागतो तो आहार पण फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने केलं तर त्याच्यामध्ये प्रथिने महत्त्वाचे आहेत, त्याच्यानंतर योग्य तरीकेचे फॅट्स महत्त्वाचे आहेत. तुम्ही सगळ्या डाळी देऊ शकता, डाळ भात देऊ शकता, त्यांना भाजीपोळी देऊ शकता, सुका मेवा असेल तर ते देऊ शकता. कारण यासाठी लागणारं जे प्रोटीन आहे, लोह आहे, कॅल्शियम आहे, हे सगळं आपण आहारातून देणं फार गरजेचं आहे. पण हे आहारातून देतात जर समजा ते जर कमी जरी पडत असेल तरी आपण कमीत कमी 500 मिलीग्रॅम म्हणजे कॅल्शियमचं जे आहे, कधी कधी आपण डॉक्टर्स बूस्टअप करतो जर समजा त्यांना नसेल तर ते फार गरजेचं आहे. सर हा तिसरा जो टप्पा आहे तर ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये 2ऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं 2ऱ्या 3ऱ्या किंवा पहिल्या वर्षी जर समजा बाळाला योग्य प्रकारचं जर पोषण नाही मिळालं तर मग अशी मुलं त्यांचं जे वाढ आहे ती वाढ व्यवस्थित होत नाही, त्याच्यामध्ये शारीरिक कमकुवता येते, त्याच्यानंतर ते खूप इरिटेबल होतात की त्यांना त्रास, राग येणं, चटकन हे करणं किंवा कुठे डेफिशियन्सी असतील तर माती खाणं, त्याच्यानंतर कॅल्शियम्स जर डेफिशियन्सी वगैरे असेल तर मग ते खडू खाणं शाळेमध्ये, किंवा त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं
तर ते कॉन्सन्ट्रेशन पण शाळेमध्ये नंतर पुढे पुढे कमी होतं. खरं तर त्यांचा तो काही दोष नसतो, पण अनावधानाने आपल्याला माहिती नसल्यामुळे ते त्यांना मिळत नाही आणि तसं होतं. म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांची सुद्धा ही अवस्था आहे. म्हणजे बरोबर आहे. बऱ्याच वेळेस म्हणजे ज्याने जिथं मिळत नसेल तिथे तरी आपल्याकडे बरेच पोषणाचे शासनाचे प्रोग्राम्स आहेत आणि त्याच्याप्रमाणे बऱ्याच ह्याच्यामुळे होतं. त्याच्यामुळं हे 1000 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जागतिक आरोग्य संघटनेने विविध संशोधनातून बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि एक सक्षम समाज आणि एक सक्षम देश राष्ट्र निर्माण करण्यासाठी हे जागतिक पातळीवर अतिशय चांगल्या पद्धतीने हा कन्सेप्ट घेऊन आपण आलेलो आहोत. खरंय. आणि मला असं वाटतं की ते खूप उपयोगाचं आहे. डॉक्टर, तुम्ही खरं तर या उत्तरामध्ये म्हणजे एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. सुपोषित माता म्हणजे सुदृढ बालक. खरं तर आपण असं या तुमच्या उत्तरावर म्हणू म्हणजे शकतो. सुदृढ मॅडम, आपण माता. पुढच्या चर्चेकडे जाऊयात, मात्र त्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. या विश्रांतीनंतर लगेचच भेटूया. या चर्चासत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय की बाळाचे पहिले 1000 दिवस महत्वाचे का असतात. आपल्यासोबत डॉक्टर राजश्री कटके आणि डॉक्टर प्रशांत गांगल आहेत. मी डॉक्टर प्रशांत गांगल यांच्याकडे जातो. डॉक्टर, स्तनपानाबाबत जनजागृती करण्याची आपली एक विशेष पद्धत आहे आणि तिची खूप चर्चा होतीये. तर आम्हाला सांगा, या काळात स्तनपान किती आवश्यक आहे आणि त्यासाठी मातांनी काय करणं गरजेचं आहे? पहिलं म्हणजे मॅडमनी सांगितलं त्यात थोडंसं मी आणखी काही सांगेन त्यावर, की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाळाच्या वाढीमध्ये आपण बाळाचं वजन, बाळाची उंची आणि बाळाच्या मेंदूची वाढ ह्या गोष्टी आपण लक्षात घेतो. तर बाळाचं फक्त 20% वजन हे पहिल्या 2 वर्षामध्ये दुसऱ्या वाढदिवसापर्यंत पूर्ण झालेलं असतं, पण त्याची उंची 50% पूर्ण झालेली असते आणि मेंदूची वाढ ही 75% पूर्ण झालेली असते. त्यामुळे पहिल्या 1000 दिवसामध्ये दुसऱ्या वाढदिवसापर्यंत सर्वात जास्त वाढ कोणाची होते? मेंदूची होते. त्याखालोखाल उंची आणि त्याखालोखाल वजनाची. म्हणजे जर कुपोषण झालं या काळामध्ये तर सर्वात जास्त कोणाला धक्का बसेल? तर मेंदूला धक्का बसेल, म्हणजे बुद्धीला धक्का बसेल. त्याच्या खालोखाल उंचीला धक्का बसेल आणि सर्वात शेवटी वजनाचा नंबर येईल. आणि आपण वजनाकडेच फक्त फोकस करतो, उंची आणि मेंदूकडे आपण बघत नाही. त्यामुळे ह्या आपल्या लक्षात येईल की पहिल्या 1000 दिवसामध्ये मेंदूची वाढ किंवा बुद्धी सर्वात महत्त्वाची, मग उंची आणि मग वजन. आता मातांना काय मातांनी काय नक्की केलं पाहिजे? तर पहिल्या 1000 दिवस मॅडमने सांगितलं 3 टप्पे येतात. म्हणजे बाळाचा जन्म होईपर्यंत, की ज्याला आपण अँटीनॅटल किंवा प्रसूतीपूर्व काळ म्हणतो. त्या प्रसूतीपूर्व काळामध्ये आईला शारीरिक कुठचीही तयारी करायची आवश्यकता नसते, कारण स्तन छोटे असो वा मोठे ते सारख्याच प्रमाणात दूध बनवतात. निपल जे छोटे दिसतात सुरुवातीला, ते जशी वाढ होईल गर्भाची तसं गर्भावस्था पूर्ण होईपर्यंत निपलची साईजसुद्धा व्यवस्थित आहे. त्याला काही एक्झरसाईज किंवा कसरत करण्याची किंवा ओढण्याची आवश्यकता नसते. पण आईला आणि कुटुंबाला बाळाच्या स्वागताची मानसिक तयारी करायला लागते. आपल्या घरी एखादा पाहुणा जरी येणार असला तरी आपण तो काय खाणार आहे, तो काय जेवणार आहे, कपडे कुठचे, हे सगळी तयारी आपण सुरुवातीपासून करून ठेवतो. आणि हा तर मोठा पाहुणा, त्याची तयारी आपल्याला नक्कीच जास्त करायला पाहिजे. ते प्रसूतीपूर्व मार्गदर्शन हे प्रत्येक मातेला मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये स्तनपानाच्या योग्य पद्धती काय, स्तनपानाचे फायदे काय, बाळाची प्रसूती झाल्यानंतर कशी स्तनपानाची सुरुवात करावी, मातांना काय अडचणी येऊ शकतात, ही सगळी चर्चा झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर मातांच्या मनामध्ये आणि कुटुंबियांच्या मनामध्ये एक पाथवे म्हणून आपण किंवा मार्गक्रमणा कशी होणार आहे, की प्रसूतीनंतर 1 तासाच्या आत स्तनपानाची सुरुवात झाली पाहिजे. त्याच्या आधी स्पर्श झाला पाहिजे. आईचा आणि बाळाचा अनावृत्त स्पर्श होणं खूप आवश्यक आहे. आणि असा अनावृत्त स्पर्श झाला की बाळाचं जे ज्ञान आहे कसं दूध घ्यायचं हे डॉक्टर आणि आईपेक्षा किंवा कुटुंबियांपेक्षा पण जास्त असतं. इकडे ठेवलं बाळाला, असं ते बाळ माझ्याकडे आहे, तर प्रसूतीनंतर पूर्णपणे अनावृत्त असं बाळ आईच्या अनावृत्त स्पर्शात ठेवलं. थंडी असेल तर दोघांनाही कव्हर करावं, पडणार नाही बाळाची काळजी घ्यावी. तर बाळ आपणहून स्तनाकडे सरकतं, कारण गर्भजलाचा वास आणि निपल आणि एरविलाचा वास हा सारखा असतो. त्यामुळे बाळाला कळतं कुठे जायचं आहे. दृष्टीला काळा भाग सहजपणे सांगतो की माझा खाऊ कुठे ठेवलेला आहे, आणि बाळ आपणहून सरपटत जातं. याला ब्रेस्क्रॉल असं म्हणतात. आणि बाळ आपणहून स्तनपान घेतं. तर 1 तासाच्या आत सगळी बाळं जवळ स्तनपान पूर्ण करतात. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे जन्मापासून 6 महिने पूर्ण होईपर्यंत, शब्द महत्त्वाचे आहेत बघा, 6वा महिना नाही, 6 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान मिळालं पाहिजे. निव्वळ स्तन बाकी बाहेरचं काही नाही. फक्त बाळ कमी वजनाची बाळं असतात त्यांच्याकरता कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मल्टीव्हिटॅमिन हे सगळं दिलं जातं. 6 महिने पूर्ण झाल्यावर घरगुती मऊ केलेला, स्वच्छतापूर्वक बनवलेला आणि मऊ केलेला आहार बाळाला दिला पाहिजे. आणि आहारासोबत स्तनपान कमी करायचं नाही आहे. तर दुसऱ्या वाढदिवसापर्यंत स्तनपान त्याच जोमाने चालू ठेवायचं आहे. आणि त्याच्याला पूरक आहार हळूहळू वाढत जाईल.
तर दुसरं वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे दुसऱ्या वाढदिवसापर्यंत स्तनपान देणं आवश्यक आहे. आणि त्याही पलीकडे पोषणासाठी नाही पण इतर पोषण मूल्यांसाठी किंवा इतर नॉन न्यूट्रिटिव्ह बेनिफिट्स असं म्हणतो त्यासाठी 2 ते 5 वर्षामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टॉनिकसारखं आईने स्तनपान सुरू करणं आवश्यक आहे. तर हा जो रोडमॅप आहे म्हणजे ही मार्गक्रमणा आहे जन्मापासून ते 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत ही मार्गक्रमणा प्रत्येक कुटुंबियाच्या आईच्या मनात पक्की बसली पाहिजे. दुसरी एखादी आई असेल तर ती कसं स्तनपान करते हे आईला बघायला मिळालं पाहिजे. अशी संधी खूप कमी मिळते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, मोठा वाडा असायचा, त्याच्यामध्ये प्रसूतीसाठी वेगळी खोली ठेवलेली असायची. तर लहानपणापासून हे सगळं लहान मुलांच्या नजरेत पडायचं पण आता हे पडत नाही. पण आता संधी मिळाली तर नक्कीच आईने जाऊन बघावं. आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर घरातलं काम वाढणार आहे, कमी होणार नाही आहे. तर ती वाढलेल्या कामाची जबाबदारी कोण घेणार याचीसुद्धा कुटुंबात चर्चा झाली पाहिजे. आणि आपल्याकडे खूप चांगली पद्धत आहे की आई प्रसूतीनंतर माहेरी जाते, माहेरपणाला जाते. आणि 6 महिने माहेरपण हे साधारण एक्सपेक्टेड आहे. पण साधारण एक चर्चा करून 4 ते 6 महिने आईला जर माहेरी राहायला मिळालं तिची इच्छा असेल तर मला वाटतं त्याचा खूप फायदा स्तनपानाच्या दृष्टीने होईल. कारण शेवटी स्तनपानची चावी जी आहे ती इकडे आहे. आई जेवढी शांत असेल तर त्याचा स्तनपानाने फायदा होतो. दुधाचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे, तो चांगला प्रवाहित होण्यास मदत मिळते. त्यामुळे ही सगळी तयारी प्रसूतीपूर्व काळात झाली पाहिजे. प्रसूतीनंतर मॅडमनी जर सांगितलं तसं ब्रेस्टकॉसाठी बाळाला ठेवून त्याच्या अडचणी त्याच्या प्रत्येक आईला स्तनपानासाठी प्रसूतीनंतर मार्गदर्शन समुपदेशन मिळालं पाहिजे. आणि काय अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी लगेच मदत मिळाली पाहिजे. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा कुटुंबियांनी तिला सहकार्य केलं पाहिजे. दूध बाळाचं पुरतं आहे की नाही कसं ओळखायचं. सुरुवातीच्या काळात तर सांगत नाही पण एकदा स्तनपान प्रस्थापित झालं की 15 दिवसानंतर बाळ जर 6 ते 7 वेळा लघवी करत असेल आणि बाळाचं वजन साधारणतः एक 500 ग्रॅम महिन्याला वाढत असेल आणि ग्रोथ चार्टवर प्लॉटिंग असेल, वाढीच्या तक्त्यांवर जर प्लॉटिंग करता आलं तर ते उत्तमच. आणि त्या चार्टला पकडून जर मुलं जात असतील तर आपल्या असं म्हणतात की बाळाची वाढ व्यवस्थित होते, बाळाला आईचं दूध व्यवस्थित मिळतं आहे. तर त्यासाठी मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. 4 ते 6 महिन्यात आई बऱ्याच काय कामकाजी माता असल्या कामावर जायला लागतात. आणि कामावर जाणाऱ्या मातांना पण योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे की स्तनपान सुरू ठेवून कसं आई बाळाला व्यवस्थित काम सांभाळून कसं आई बाळाला पाजू शकते. आणि त्यानंतर मग 6 महिन्यानंतर हळूहळू पुढाकार कसा चालू करायचा, त्याचं महत्त्व काय, तर हे अगदी विस्तृतपणे आईला समजावलं गेलं पाहिजे. आणि दर 1 महिन्या 2 महिन्यांनी बाळाला आहार कसा जातोय त्याचं ऑडिट म्हणूया आपण. आणि ऑडिट आणि त्याचबरोबर वजनाचा आणि आहाराचा संबंध काय, बरोबर की ऑडिट वजनाच्या तक्त्याला खाली गेला तर खाली का गेला, तो चार्ट वरती गेला तर वरती का गेला, आणि त्याचं आहाराशी एक कोऑर्डिनेशन झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जर झालं तर प्रत्येक बाळाची वाढ व्यवस्थित होईल. पहिले 1000 दिवस सहजपणे जातील आणि 2 ते 5 वर्षामध्ये सुद्धा बाळाला पोषणाव्यतिरिक्त जे स्तनपानाचे फायदे ते मिळत राहतील. डॉक्टर, ही चर्चा अशी सुरू ठेवूया आपण, मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय, लगेचच परत या चर्चासत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाळाचे पहिले 1000 दिवस महत्वाचे का असतात याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर राजश्री कटके आणि डॉक्टर प्रशांत गांगल. जसं डॉक्टर आपण मगाशी म्हणत होतात की सुपोषित माता असली पाहिजे म्हणजे बालक सुदृढ असतं. पण माता सुपोषित असणं म्हणजे नेमकं काय, त्या सुपोषित मातेला नेमका काय आहार गरजेचा असतो? सुपोषित माता म्हणजे गर्भधारणेच्या त्याच्या अगोदर तिचं म्हणजे आरोग्य चांगलं असणं, म्हणजे खूप वजन वाढणं म्हणजे सुपोषित नाही तसं. तर तिचे स्नायू मजबूत असणं, ती फिट असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गर्भधारणेच्या काळामध्ये म्हणजे खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण बघतो काही लोकांचं वजन आता म्हणजे 90-100 किलो म्हणजे ते सुपोषित नाही आहे ते, किंवा काही खूपच कमी वजन असतं ते नाही आहे. तर ते स्नायू बळकट असणं, शारीरिक वाढ चांगलं असणं, तिच्यामध्ये सक्षमता असणं आणि त्याच्यासाठी पोषण देणं अतिशय गरजेचं आहे. कारण जी शारीरिकदृष्ट्या जी सदृढ माता असते ती सदृढ बाळाला जन्म देते. आणि दुसरं तर आपण पोषणाबद्दल बोललेलोच आहोत, संतुलित आहार त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे. तिसरं महत्त्वाचं मला सांगायचं आहे की ज्या वर्किंग वुमेन्स असतात तर बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारतात त्या आम्हाला की आम्ही तर कामावर जातो, मग आमच्या बाळांना. तसं तर बघितलं तर आपल्याकडे आता रजा मिळते म्हणजे प्रसूतीनंतर, म्हणजे 6 महिन्याची केलेली आहे, त्याच्यामध्ये ते लक्ष देऊ शकतात किंवा त्या वाढीव पण ते घेऊ शकतात.
पण काही काही सेक्टरमध्ये जर समजा मिळत नसेल तर अशा वेळेस त्यांनी ते स्वतःचं जे दूध आहे ते व्यवस्थितपणे एका बॉईल झालेलं कंटेनर घ्यायला पाहिजे, कारण दूध हे स्वच्छ मिळणं बाळाला फार गरजेचं आहे निर्जंतुकी करून. आणि मग त्या भांड्यामध्ये ती काढून त्या फ्रीजमध्ये ठेवू शकतात त्या. आणि मग त्याच्यानंतर त्या जरी कामावर गेल्या तरी चालतं. मग घरामध्ये जर समजा कोणी असेल तर त्यावेळेस ते दूध काढून लगेच आपण त्याला बॉईल नाही करायचं, बरोबर आहे. ते बॉईल जर केलं आपण, दूध उकळलं तर त्याच्यातले सगळे जे जीवनसत्व असतात ते नष्ट होतात. तर अशा वेळेस गरम पाण्यामध्येच्या भांड्यामध्ये ते जर भांडं ठेवलं किंवा रूम टेम्परेचरला जरी ठेवलं आणि ते नॉर्मल टेम्परेचरला तापमानाला आलं तर मग त्याच्यामध्ये वाटी आणि चमच्याने देता येतं. वाटी चमचा पण तो पण असा तो स्वच्छ उकळलेल्या पाण्यातला काढला पाहिजे, नाहीतर दूध स्वच्छ असणार आणि देणाऱ्याचे हात जर समजा खराब असतील तर मग ते बाळाला परत जंतू हे होतं. आणि कधीही दोन्ही मिक्स फिडिंग करू नये, म्हणजे मला इथं म्हणजे सरी ॲग्री करतील त्याच्यामध्ये. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेस काही माता आम्हाला म्हणतात नाही आता मग दूध कमी आलं तर मग आम्ही बाळाला त्याला कमी पडत असेल म्हणून वरून गाईचं देतो किंवा दुसरं दूध देतो, तर तसं करू नये मिक्स फिडिंग. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरं एक म्हणजे बऱ्याच आता हॉस्पिटल्समध्ये एक मिल्क बँकिंग हा प्रोग्राम असतो, ह्युमन मिल्क बँकिंग, कदाचित ऐकला असेल किंवा नसेल पण. तर मी जेव्हा अधीक्षका होते कामावर अल्बलेस रुग्णालयामध्ये तर तिथे आमच्याकडे एक ह्युमन मिल्क बँकिंग असायची. तर आम्ही ज्या सदृढ ज्या माता आहेत तर त्या विलिंगली काही न घेता तर त्या ते दूध जे आहे ते मिल्क बँकला डोनेट करायचे आणि त्याच्या तपासण्या करून पाश्चराईज करून ते हेल्दी जे दूध आहे ते आम्ही जे लो बर्थ वेट बेबी आहेत NICU मधले किंवा ज्यांच्या माता पाजू शकत नाहीत किंवा ज्यांच्या माता मृत झालेल्या आहेत अशा बेबीजना आम्ही तो द्यायचो आणि त्याच्यामुळे ते बाळांचे वजन खूप चांगलं वाढायचं, रोगप्रतिकार शक्ती वाढायची. डॉक्टर अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मी आता पुन्हा डॉक्टर प्रशांत यांच्याकडे येतो. जसं आपण मगाशी म्हटलं डॉक्टर की स्तनपान हे बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, पण त्याचबरोबर ते मातेसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याची नेमकी कारणं काय? स्तनपानाचे बाळासाठी अनेक फायदे आहेत आणि बाळाचा फायदा म्हणजेच आईचा फायदा. प्रसूतीनंतर जर आईने स्तनपानाची सुरुवात लगेचच केली आणि व्यवस्थित दिलं स्तनपान तर 3 मुख्य फायदे बाळाला होतात, आईला होतात. एक म्हणजे गर्भाशय आकुंचित होण्यास मदत होते, त्याच्या आधी वार पटकन जाण्यास मदत मिळते आणि जो रक्तस्राव होतो प्रसूतीनंतर तो कमी प्रमाणात होतो. तर हे लगेचच मिळणारे फायदे. आई सतत बाळाला पाजत राहिली, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध, मग खाण्यावर आईचं चालू ठेवायचं. अर्थात दुधामध्ये जी चरबी येते किंवा फॅट्स येतात त्या आईच्या शरीरातूनच येतात. त्यामुळे गर्भावस्थेत असताना जे वजन वाढलेलं असतं ते वजन उतरवण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर आणि काही प्रकारचे गर्भाशयाचे कर्करोग यापासूनचं आईला संरक्षण मिळतं. दुसरा एक फायदा असा होतो की आई अंगावर पाजत असेल, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट म्हणजे फक्त निव्वळ स्तनपान देत असेल तर साधारणतः पहिले 4 ते 6 महिने आईला एक ते संतती नियमनासारखं काम पण करतं, याला आपण कॉन्ट्रासेप्शन म्हणतो. त्याच्यामुळे पुढची गर्भधारणा रोखण्यास मदत होते. तो सुद्धा एक फार मोठा फायदा आहे. याशिवाय स्तनपान करणं खूप सोपं आहे. आई झोपलेली असेल तर पटकन एका कुशीवर ओळली आणि बाळाला कुशीवर ओळून स्तनपान केलं, तिला कुठची पूर्वतयारी करायला लागत नाही. आणि त्याशिवाय त्यामुळे बाहेर खर्च पण होत नाही. बाहेरचा खर्च पुष्कळ आहे आणि बाळ कमी आजारी पडतं आईचं दूध चालू असेल तर. त्यामुळे आईला जो डॉक्टरने नेण्याचा त्रास वगैरे हे सगळं वाचून जातं आणि हे सगळे फायदे आईसाठी आहेत आणि त्याचा निश्चित फायदा सगळ्या मातांनी करून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा यांना काय वाटतं की डॉक्टर सांगतात स्तनपान करा, हे बाळासाठीच फायदे असतील तर त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. बरोबर. स्तनपान करण्याबाबत अनेक गैरसमजुती आहेत, म्हणजे गैरसमज समाजामध्ये आहेत. तर याच्याबाबत जनजागृती सुद्धा होतीये, पण स्तनपान करण्याची योग्य पद्धत कोणती? स्तनपान प्रसूतीनंतर योग्य पद्धत म्हणजे त्याच्या आणखी 2 वेगळे प्रकार सांगेन मी. की प्रसूतीनंतर बऱ्याच वेळा काय होतं की पहिले 15 दिवस वेगळे आपण पकडले पाहिजे, 15 दिवसानंतर वेगळं पकडलं पाहिजे. पहिल्या 15 दिवसामध्ये बाळाला वारंवार स्तनपान करण्याची आवश्यकता असते. वारंवार म्हणजे किती वेळा? तर 24 तास कमीत कमी 10 वेळा आणि प्रत्येक आईला सांगितलं गेलं पाहिजे. आता हे आईला सांगितलं, आई काय म्हणते की बाळ झोपून राहतं. तर बाळाला उठवण्याचे पण काही मार्ग आहेत. आता तुम्ही कुठच्याही परिचारिकाला विचार, ती काय सांगेल की कानाला असं असं करा, पायाला टिचक्या मारा, पण तो योग्य मार्ग नाही. बाळाला जे गुंडाळलेलं असेल ते काढावं बाजूला, बाळाचे कपडे काढावेत, लंगोट जो ओला झाला असेल तर तो बदली करावा आणि आईने बाळाला असं जवळ पकडलं 2 सणांच्या मध्ये आणि अंगावरून खरंच कुरवाळलं की साधारणतः सगळी मुलं जागी होतात. तर ही एक खूप चांगली पद्धत. झोपी गेल्या बाळाला कसं उठवायचं, एक फिरकून 1-1.5 तास झाला की बाळाला ह्या प्रकारे उठवलं पाहिजे.
त्याचबरोबर बाळ काही सूक्ष्म प्रतिक्रिया सांगतं. बाळ खूप हुशार असतं. ते आईला सांगतं की मला भूक लागली, आणि कसं सांगतं तर हळू चुळबुळ करायला लागतं, डोळे उघडून इकडे तिकडे बघून आईला शोधायला लागतं, नंतर थोडे हुंकार भरायला लागतं. तरी पण आईने बघितलं नाही तर मग ओठांचे तोंड फिरवायला लागतं ह्या प्रकारे, आणि हळूच ओठांचे पण आवाज करतं, असा आवाज करून आईला सांगतं मला भूक लागली. तरी पण आईने बघितलं नाही तर मग अंगठा तोंडात घालून किंवा बोटं तोंडात आईला सांगतं की मला भूक लागली, आणि तरी पण आईने बघितलं नाही तेव्हा बाळ चिडतं आणि मग असं रडायला लागतं. त्यामुळे प्रत्येक मातेला पहिल्या 15 दिवसामध्ये हे सांगितलं गेलं पाहिजे की कमीत कमी 10 वेळा स्तनपान झालं पाहिजे. नंबर 1, झोपी गेल्या बाळाला कसं उठवायचं, आणि बाळ ज्या सूक्ष्म प्रतिक्रिया दाखवतं त्या जाणणं महत्त्वाचं आहे. आणि बाळ रडेपर्यंत थांबू नका, कारण रडणारं बाळ पटकन छाती पकडत नाही. दुसरे काही गोष्ट मी जेव्हा नर्सिंग होममध्ये राऊंडला जातो तेव्हा आईला सांगतो की आईचं पहिलं काम बाळाला ऊब देणं हे आहे, दुसरं काम प्रेम करणं हे आहे, आणि तिसरं काम स्तनपान करणं आहे. तेव्हा आईला आणि बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मिळते, त्याकरता योग्य कपडे घातले पाहिजेत. आणि अशा जर परिस्थितीत आईने स्तनपान केलं. दुसरं मोबाईलचं, आईला मी सांगतो की जेवढ्या प्रेम तुमच्या मोबाईलवर करता तेवढं प्रेम कमीत कमी बाळावर करा. जेवढं मोबाईलला जवळ ठेवता तेवढं कमीत कमी बाळाला जवळ ठेवा, म्हणजे आपोआप बाळाशी तुमचा संवाद साधला जाईल. ते हे पहिल्या 15 दिवसातलं आहे. आणि सगळ्या मुलांचं वजन जे आहे ते पहिल्या एक 4-5 दिवसामध्ये 7 ते 8% कमी होतं, आणि त्यानंतर वाढायला लागून ते साधारण 11व्या 12व्या फार तर 14व्या दिवसापर्यंत जन्मवजनाच्या पुढे जातं. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आरोग्य सेवांनी प्रसूतीने डिस्चार्ज केल्यानंतर त्यांना परत बोलवलं पाहिजे. आणि प्रत्येक प्रसूतीचं कर्तव्य आहे की कमी झालेलं वजन 11व्या 12व्या फार तर 14व्या दिवसापर्यंत जन्मवजनाच्या पुढे गेलं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग मी काही सांगितलं असं लघवी आणि वजनावरून तुम्हाला ओळखता येतं की बाबा बाळाला दूध पुरतं आहे की नाही. ह्या सगळ्या माहित्या ज्या आहेत या मातांपर्यंत गेल्या पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा बघितल्यानंतर बाळ रडलं की सगळे म्हणतात अरे तुझं दूध कमी पडतं आहे. बरोबर. तर हा बाळ अनेक कष्टमेव रडतं, कंटाळा आलेला असतो, कधी उचलून घ्यावं असं वाटत असतं. तर ही सगळी कारणं आपल्या लक्षात आली पाहिजेत. पाजताना एका वेळेला एका बाजूला पूर्ण पाजून मग दुसऱ्या बाजूला पाठवलं पाहिजे बाळाला, कारण बऱ्याच आया काय करतात 5-10 मिनिटं इकडे देतात, 5-10 मिनिटं इकडे देतात. तर पुढचं पातळ दूध फक्त बाळाला मिळतं, मागचं घट्ट दूध मिळत नाही. किंवा एका वेळेला 25 ते 30 मिनिटं पूर्ण पाजून मगच साईड आईने बदली केली पाहिजे. दुसरं असं पण गैरसमज आहे की आईने बसूनच पाजलं पाहिजे. आता प्रस्तुती झाल्यानंतर एवढी थकलेली आई असते ती बसून कसं पाजणार. त्यामुळे सगळ्या मातांना सांगायचं की बसून झोपून तुम्हाला पाहिजे तसं पाजा. फक्त पहिली वेळ असेल तर नातेवाईकांनी लक्ष ठेवणं थोडं आवश्यक आहे. काही 15 दिवस त्यानंतर बाळ आणि आई शहाणी होतं आणि त्यांना काही लक्ष ठेवायला लागत नाही. तर हे काही काही गैरसमज आहेत स्तनपानाचे, आणि मागून पूरक आहाराचे काही गैरसमज आहेत ते आपण काही वेळाने बघूया. तर ह्या सगळ्या गोष्टींचे मार्गदर्शन आईला मिळालं पाहिजे. स्तन कडक झाले त्याकरता काय करायचं, कसं दूध काढायचं. समजा क्रॅक निपल झालं, आता फक्त निपल जर तोंडात गेलं बाळाच्या तर बाळ चोखतं जोरात निपल एक चावू शकतं, त्यामुळे निपल क्रॅक होऊ शकतं निपलला. त्यामुळे निपल व्यवस्थित निपल, आणि त्यामागचा जास्तीत जास्त काळा भाग तोंड भरून बाळाला आईने छाती दिली पाहिजे. याच्या एक छोटंसं पोस्टर मी दाखवणार आहे. आता हे जर तुम्ही बघितलं त्याच्या ही पद्धत योग्य आहे का ही पद्धत योग्य आहे. ही पद्धत योग्य आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काळा भाग बाळाच्या तोंडात गेलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये बराचसा काळा भाग हा बाहेर आहे, फक्त निपल पकडलेला आहे. त्यामुळे ह्या बाळाला ह्या आईला बाळ चावल्यामुळे निपलला क्रॅक जाण्याची शक्यता आहे. तर हे सगळं आयाला दाखवलं पाहिजे. खरं. डॉक्टर, आपण या सगळ्या गैरसमजांबाबत बोलतोय, अजून याविषयी चर्चा करूया. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय, लगेचच परत येतोय. या चर्चासत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाळासाठी पहिले 1000 दिवस का महत्त्वाचे असतात याविषयी आपण चर्चा करतोय, आणि डॉक्टर राजश्री कटके आणि डॉक्टर प्रशांत गांगल आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, जसं आता आपण गैरसमजांबद्दल बोललात, अजून काही गैरसमज आणि त्याविषयी आपण थोडी सविस्तर माहिती. आता मी थोडं पूरक आहाराकडे वळेन, कारण पहिल्या 1000 दिवसामध्ये जेवण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सर्वात मोठी चूक आपल्याकडे काय होते तर बाळाला पातळ पदार्थ दिले जातात. डाळीचं पाणी, तांदळाचं पाणी, सूप आणि फ्रूट ज्यूस हे सगळ्या आयांना आवडतं, पण त्याच्यामुळे पोट भरतं पण ताकद मिळत नाही, कारण पातळ पदार्थामध्ये पाणी जास्त, ताकद कमी. त्यामुळे आईने बाळाला मऊ केलेला आहार द्यायचा आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचे जे डबाबंद पदार्थ असाल ते टाळले पाहिजेत पूर्णपणे, कारण त्याच्यामध्ये ते एवढे मऊ असतात की बाळाला मग चावण्याची सवय होत नाही, आणि त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात, कधी कधी जंतुसंसर्गसुद्धा होऊ शकतो. आपल्याकडे पूरक आहारमध्ये रेडीमेड पदार्थ म्हणजे पॅकेट फूड्समध्ये आपण म्हणू शकतो की बिस्किटं वगैरे यांचा खूप वापर केला जातो, तर तो सुद्धा करणं चुकीचं आहे. आणि वेगळं बाहेरचं दूध चालू करायची आवश्यकता नाही. 6 महिने बाळाने पूर्णपणे स्तनपान केलं म्हणजे त्याने दूध घेतलंच, आता त्याला खाण्याची सवय लावायची. वेगळं घेऊन बसायचं नाही आणि वेगळं शिजवायचं नाही. जे काय कुटुंबासाठी शिजवलेलं असेल, उदाहरणार्थ आमटी भात प्रत्येक घरात होतो, डाळ भात प्रत्येक घरात होतो, आपल्या असं बसवायचं बाळाला. हे बघा, ही पद्धत खूप महत्त्वाची आहे
की बाळ काटकोनात बसलेलं आहे आईच्या समोर, पान आहे आईचं, आणि असं पानामध्ये कुस्करून आईने बाळ बघताय, बाळाला वास पण येतो छान खाद्यपदार्थांचा, आणि असं जसं मी माझ्या तोंडाकडे, मी आईच्या स्वतःच्या तोंडाकडे नाही तसं बाळसुद्धा त्या घासाबरोबर बघेल असं. आणि आईने थोडीशी जास्त ॲक्शन आईला शिकवावं की कसं चावलं जातं. मी आता करून दाखवत होती ॲक्शन, म्हणजे बाळ कळतं आणि बाळाचा पण तोंड आपोआप उघडा होतो, आणि घास अगदी न देता बाळा तोंडाला लावला किंवा कुठच्याही चमच्याचा वापर करून ह्या प्रकारे आपल्याच पानातून भाजी आहे बाईट सगळं पानातली थोडी थोडी चव द्यायची. पहिले 2-3 महिने किती बाळ खाता याला महत्त्व नाही, पण सगळं खाताय की नाही हे महत्त्वाचं. एकदा चव लागली की बाळ आपोआप खायला लागतं, आणि मध्येच बाळाला मूड लागला तर पटकन बाळ खाली येऊन आईचं दूध पण पिऊ शकतो. ते एवढ्या सहजरित्या झालं पाहिजे, आणि आईच्या हातनं खाल्लं पण नाही. कधी बाबा भरवू शकतात, कधी आजी भरवू शकते, कधी आजोबा भरवू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पाळल्या, आणि प्रत्येक खाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत की नाही बघायला पाहिजे. मी थोडक्यात सांगतो, 2 प्रकारची, एक आईचं दूध आहेच तो पहिला ग्रुप, 2 प्रकारची धान्य, तृणधान्य आणि कडधान्य. तृणधान्य म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरी, राय, नाचणी इत्यादी. डाळी म्हणजे वेगळ्या प्रकारच्या डाळी, त्यासुद्धा जर कोंब आलेल्या असतील आणि त्या सालाबरोबर दिल्या मऊ करून तर ते जास्त चांगलं. तर आईचं दूध, 2 प्रकारची धान्य, 2 प्रकारच्या भाज्या म्हणजे विटॅमिन ए असलेल्या भाज्या, गाजर म्हणेन मी, आणि त्याचबरोबर इतर भाज्या, आणि हे सगळं. आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध नाही, कृष्ण गोकुळात वाढला पण आपण त्याला दूधचोर कधी म्हणत नाही, आपण त्याला काय म्हणतो, माखन चोर. तर सगळ्या बाळांना दुधाचे पदार्थ मिळाले पाहिजे, दूध नाही. तर आईचं दूध, 2 प्रकारची कडधान्य, 2 प्रकारच्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ हे बाळाला मिळाले पाहिजेत. आणि जर सामिष पदार्थ त्या कुटुंबात खाल्ले जात असतील तर अंड हा एक प्रकार, आणि दुसरा म्हणजे मटण किंवा मटण, चिकन, हे जे पदार्थ इतर एकूण 8 ग्रुप्स मी सांगितले तुम्हाला. तर ह्या 8 ग्रुप्सपैकी कमीत कमी 5-24 तासात बाळाच्या पोटात गेले तरच बाळाची वाढ व्यवस्थित होईल. जसं घर बांधायला वेगळ्या प्रकारचे पदार्थ लागतात, आणि एकच पदार्थ मी कमी केला तर घर मजबूत होणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आईने लक्षात ठेवणं, हळू आहार वाढवणं, पण अंगावाचं दूधसुद्धा व्यवस्थित चालू ठेवणं, हे जर व्यवस्थित झालं, आणि साधारण 6 ते 9 महिन्यामध्ये बाळाला कमीत कमी 2 ते 3 वेळा खायला मिळालं पाहिजे. म्हणजे आयदर सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण, किंवा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण, 9 महिन्यानंतर 3ही वेळेला. आणि मग 1 वर्षानंतर मग ते 2 जेवणाच्या मध्ये सुद्धा, म्हणजे 11 वाजता आपली चहाची वेळ होते किंवा संध्याकाळी 5 वाजता आपण चहा घेतो, त्यावेळेला बाळाला काहीतरी घरचे पदार्थ मिळाले पाहिजेत. अगदी सोपं आहे, वेगळं शिजवू नका, वेगळं घेऊन बसू नका, आणि आपल्या पानातच मऊ करून अन्न द्या. मिक्सर ग्राइंडरचा वापर करू नका. ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या, आणि जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते आपल्या घरातनं आपण, मी एकदम स्ट्रॉंग शब्द वापरेन की लाथ म्हणून त्याला बाहेर काढून टाकलं पाहिजे. हे सगळ्या मुलांची वाढ व्यवस्थित होईल. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हा जवळ, मी असं म्हणेन, नाश्त्याला बिस्किट आणि टोस्ट आणि खारी ह्याच्यावर जगतो, आणि ही परिस्थिती आपल्याला कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे. खरं, ही चर्चा अशी सुरू ठेवूया. त्यापूर्वी माननीय मंत्री महोदया सुद्धा या चर्चेत सहभागी होतात. आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात. आदितीजी, महिला आणि बालविकास मंत्री आपण आहात, आणि या सगळ्या उपक्रमासाठी आपण खूप मोठं सहाय्य करताय. बाळाचे 1000 दिवस आणि स्तनपानाबाबत जागृती या उपक्रमामागची नेमकी भूमिका काय आहे, आणि या उपक्रमासाठी विभागातर्फे नेमके काय प्रयत्न केले गेले? एक तर प्रत्येक गरोदर माताला तिच्या शरीरात जी शक्ती आहे तिच्या बाळाचं संगोपन करण्याची, ही जाणीव तिला करून देणं, ही महिला व बालविकास अंतर्गत अधिक प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला एखादी अंगणवाडी सेविका भगिनी किंवा मदतनीस किंवा आशा सेविका ही त्यांना ही गोष्ट पटवून देते, त्यावेळेला त्या महिलेला त्याचं महत्त्व अधिकरित्या जाणवतं. खासकर आपण बघतो की शहरांमध्ये किंवा जी छोटी मोठी नागरी वस्ती आहे, इथे आईचं दूध हे त्या जन्मलेल्या बाळाला पहिले 6 महिने किती महत्त्वाचे आहेत, हे महत्त्व त्यांना पटवून देणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. कारण वर्किंग विमेन ज्या आहेत, म्हणजे प्रसूती झाल्यानंतर लगेचच ज्यांना दुसऱ्या महिन्यापासून स्वतःची नोकरी किंवा जिथं त्या काम करतात तिथं जावं लागतं, अशा वेळेला त्या बाळांकडे आणि त्यांच्या आहाराकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, ही एक बाब अधिकाधिक प्रकर्षाने त्या महिलांपर्यंत, त्या गरोदर मातेपर्यंत पोहोचवणं. आणि त्याचबरोबर पहिले 6 महिने बाळाला दुधाची गरज किती आहे आणि तो सर्वोत्कृष्ट आहार हा तोच त्या बाळासाठी त्या कालावधीमध्ये आहे. त्याचबरोबर त्याचं वेळोवेळी होणारं लसीकरण असेल, त्याला काय आहार 6 महिन्यानंतर दिला जावा, या सगळ्या गोष्टींकडे भर देणं हेच मला वाटते विभागाच्या माध्यमातून आणि अंगणवाडी असेल आणि आरोग्य केंद्र असेल याच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मी पुन्हा एकदा डॉक्टर राजश्री यांच्याकडे येतो. आपण काही मुद्दा मांडत होता डॉक्टर. त्या गैरसमजामध्ये मला एक सांगायचं आहे की स्तनपणाच्या ह्याच्यामध्ये की सगळ्यात महत्त्वाचं जे चीक आलेलं जे दूध असतं तर बऱ्याच म्हणजे गावामध्ये असं समजलं जातं की हे चेटकणीचं दूध आहे म्हणून ते काढून फेकलं जातं. तर ते बिलकुल काढून फेकून देऊ नका, कारण त्याच्यामध्ये सगळं काही रोगप्रतिकारशक्ती आणि बाळाच्या मेंदूला शरीराला वाढ होण्यासाठी जे गरजेचं असतं तर ते गरजेचं असतं. ते एक फार महत्त्वाचं आहे. आता सरांनी सांगितलं की कुठल्या पद्धतीने द्यायला पाहिजेत, तर त्या पद्धती तर फार महत्त्वाच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बरेच पेशंट, आता मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे तर माझ्याकडे हे बरेच पेशंट येतात, ते सगळे असे म्हणतात की मॅडम म्हणे आम्ही जर स्तनपान केलं तर आमचं फिगर फार खराब होतो. तर मला वाटतं मी बऱ्याच टेलिव्हिजनच्या शोमध्ये पण मी असं निक्षून सांगितलेलं आहे की जर स्तनपान तुम्ही जर केलं तर तुमचे जे शरीरामधले जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स बॅलन्स होतात, संतुलित होतात आणि तुमची फिगर चांगली होण्यासाठी त्याची मदत होते. कारण ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन आहे, ज्याला आपण चांगलं म्हणजे प्रेम मिळणारा आपण हार्मोन म्हणतो, आपला हार्मोन, तर ते रिलीज होतं. आणि बाळाला तुम्ही जर समजा ऊब दिली आणि प्रेमाने आपल्या छातीवर जर आईने बाळाला घेतलं तर त्याच्यामुळे पण त्या भावनिक जे त्यांचे बंध आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने होतात. त्यामुळे कधीही असं मनात आणू नका की स्तनपान केल्यानंतर आमची फिगर खराब होते. उलट स्तनपान केल्यामुळे जे एक्स्ट्रा वेट आहे ते तुमचं निघून जातं, सगळे हार्मोन्स बॅलन्स होतात आणि मग त्या चांगल्या सुटसुटीत व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये येतात. आणि तिसरं महत्त्वाचं आहे की एक असा गैरसमज आहे की बाळाला आपण जर समजा गुट्टी दिली, बऱ्याच वेळेस काय होतं की स्तनपान देताना की त्यांना म्हणजे पूर्वपारचित म्हणजे मागून आलेल्या ज्या संकल्पना आहेत, आम्ही जरा घासून गुट्टी देतो किंवा बदाम घासून देतो त्याच्यामुळं बुद्धी वाढते, तर तसं काही नाही आहे. पहिल्या 6 महिन्यामध्ये असा कुठलाही प्रकार करू नका, कारण त्याच्याने काय होतं की तुम्ही ते घासून देता, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि मग बाळाला डायरिया वगैरे होतो. त्याच्यामुळे पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईचं दूध, आईचं दूध, आईचं दूध. ठीक. तर ह्या गैरसमज. डॉक्टर प्रशांत, आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात. जो आपण आता खूप इंटरेस्टिंग भाग सांगत होतात की बाळाला 6 महिन्यानंतर जेव्हा आपण अन्न देतो तर ती अन्न देण्याची पद्धत काय, असेच काही मार्गदर्शन आपल्याकडनं अपेक्षित आहे. मॅडमनी सांगितलं, मी थोडंसं ॲड करेन. पहिल्या काही दिवसातलं बऱ्याच आयांना काय वाटतं की प्रसूती झाली की धो गंगा जमुना व्हायला लागतील, पण तसं होत नाही. दूध किती येत आहे बघू नका, बाळा छातीला लावत राहा. सुरुवातीला पहिल्या काही दिवसामध्ये बाळाची जी स्टमक कॅपॅसिटी किंवा पोटाची क्षमता असते ती कमी असते. मी असा अंगठा दाखवतो आयांना, एवढंच तर बाळाचं पोट आहे. त्यामुळे जे 4-5 ml एक चमचावर कोलोस्ट्रम त्याला चिकदूध प्रत्येक वेळा मिळणार आहे ते पुरेसं आहे. आणि सारखं लावत राहिलं आईने की 4थ्या-5व्या दिवसापर्यंत मग हरिद्वारची गंगा दिसायला लागते, जी सुरुवातीला गंगोत्रीची गंगा असते. त्यामुळे दूध लगेच येण्याची अपेक्षा करू नका. तर ही अपेक्षा नाही ठेवली, सारखं विश्वास ठेवून जर आईने पाजत राहिली तर निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि स्तनपानाच्या अडचणी येतात त्याला हल्ली शहरांमध्ये तुम्हाला लॅक्टेशन काउन्सिलर्स म्हणजे लॅक्टेशन कन्सल्टंट्स यांची सेवासुद्धा मुंबईमध्ये मिळते. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की BPNI महाराष्ट्र आमच्या संस्थेतर्फे जवळजवळ 85 प्रसूतीगृहांमध्ये, ज्याच्यामध्ये छोटी मोठी शासनाची म्युन्सिपाल्टीची सुद्धा मॅटर्निटी होम्स आहेत, तिकडे आमचे काउन्सिलर्स जाऊन काउन्सिलिंग करतात. आणि बरीच जी इन्स्टिट्यूशनल मोठी हॉस्पिटल्स आहेत, ब्रिच कँडी आहे, Cloud9 आहे, अंबानी आहे, या हॉस्पिटलसुद्धा आमचे काउन्सिलर्स जातात. आणि होम व्हिजिटसुद्धा खूप प्रमाणात उपलब्ध आहेत. तर त्याचा फायदा मातांनी घ्यावा. मदत ही पुष्कळ आवश्यक आहे, कारण अडचण असेल त्या अडचणीकरता आपण आजकाल स्पेशालिस्टकडे बघतो. त्यामुळे स्पेशालिस्टकडे जर आपण त्याची अडचण जर आपण सोडवून घेतली त्याचा निश्चितच फायदा होतो. बरोबर. आपण पुन्हा एकदा मंत्री महोदयांकडे जाऊयात. आदितीजी, पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे. बाळ गर्भात असल्यापासून आपल्या विभागाचा या सगळ्या ह्याच्याशी संबंध येतो. सुदृढ बाळ असेल तर देशही सक्षम होतो. राज्यातील माता बालकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण या संपूर्ण पोषणाच्या चळवळीला जन आंदोलनाचं स्वरूप दिलं. लोकांचा सहभाग या कामांमध्ये महत्त्वाचा का आहे आणि राज्यातल्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर पोषण अभियान हे दरवर्षी महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबवण्यात येतं. सप्टेंबर महिन्यामध्ये महापोषण अभियान राबवलं जातं. त्याच्यानंतर ही वर्षाच्या 12 महिन्यामध्ये अशा अनेक उपक्रम आहेत जिथे पोषणावर आपण भर दिला जातो. खासकर ज्या ॲनिमिक म्हणजे कमी वजनाच्या ज्या गरोदर माता आहेत, ज्यांच्यामुळे त्यांच्या मुलांवर म्हणजे जन्मलेल्या बालकांवर सुद्धा परिणाम होणारे आहेत, यावर अधिक लक्ष केंद्रित करून ते येणारं बाळ
फक्त बाळ महत्त्वाचं नसून ती आई पण आणि तिचंही शरीर तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टिकोनातून अधिकाधिक जनजागृती करणं आणि त्याचबरोबर साधारणपणे ती आई गरोदर आहे म्हणजे ती फक्त एकटी गरोदर नसून तिचं संपूर्ण कुटुंब यांची सुद्धा ती तितकी जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबामध्ये जनजागृती करणं, तिला त्या 9 महिन्यामध्ये आणि बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा आईच्या आहारावर सुद्धा दुर्लक्ष होऊ नये या दृष्टिकोनातून समाजामध्ये आणि त्या कुटुंबांमध्ये जागृती होणं या गोष्टीकडे विभाग म्हणून आम्ही भर देऊ इच्छितो. ठीक. आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात. जसं 1000 दिवस आपण म्हणतोय पहिले महत्त्वाचे असतात. डॉक्टर, आणखीन एक विषय असा असतो की जसं आता मॅडमनी पण उल्लेख केला की काही मातांना फिगर या संदर्भात थोडंसं टेन्शन असतं, पण ज्या वर्किंग वुमन आहेत, आता नोकरदार महिला आहेत, तर त्यांच्याकरता स्तनपानासाठी काही विशेष सुविधा पुरवल्या पाहिजेत का, किंवा त्यांच्यासाठी काही वेगळं मार्गदर्शन करण्याची गरज आपल्याला वाटते का? त्यांच्याकडे निश्चित मार्गदर्शन आवश्यक आहे. आता आपल्याकडे खूप चांगली सोय झालेली आहे की 6 महिने जवळजवळ प्रसूती नंतरची रजा मिळते. तर मातांनी असा प्रयत्न केला पाहिजे की प्रसूती होईपर्यंत त्या कामावर जात राहिल्या काही ॲडजस्टमेंट देऊन, तर साहजिकपणे त्यांना 6 महिने ते पूर्णपणे प्रसूतीनंतर उपलब्ध होतील. जर त्यांची बदली त्यांना घराच्या जवळ कुठे करता आली तर त्याचासुद्धा फायदा त्यांना मिळू शकेल. कामावर जायच्या आधी तज्ज्ञाकडे जाऊन काय केलं पाहिजे, दूध काढायचं टेक्निक जे आहे आणि दूध साठवायचं टेक्निक मगाशी मॅडमनी सांगितलं की फ्रीजमध्ये ठेवता आलं, ऑफिसमध्ये तशी सोय आहे का, आणि नसल्यास ऑफिसला सांगणं की बाबा ह्या प्रकारची सोय जरा उपलब्ध करून द्या, एक वेगळा कक्ष की ज्याच्यामध्ये आईला दूध काढता येईल आणि ते साठवून पण ठेवता येईल, म्हणजे साठवलेलं दूध घरी आणू शकते आई कामावर जायला लागल्यानंतर. तर अशा कक्षांना आम्ही हिरकणी कक्ष हे महाराष्ट्रात नाव दिलेलं आहे. आमच्या संस्थेतर्फे ह्या हिरकणी कक्ष संकल्पना मांडली गेली आणि महाराष्ट्र शासन आणि युनिसेफने ती संकल्पना स्वीकारली आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळ 1000च्या वर हिरकणी कक्ष आज महाराष्ट्रावर सुरू झालेले आहेत. त्याचा फायदा मातांनी घ्यावा आणि साठवलेलं दूध घरी आणावं आणि घरी आल्याबरोबर पाजावं, कामावर निघताना पाजावं आणि रात्रभर पाजावं जेव्हा बाळ उठेल तेव्हा. याला आम्ही रिव्हर्स फिडिंग असं म्हणतो. रिव्हर्स फिडिंग म्हणजे काय, तर रात्रीचं आईने जास्त पाजलं तर साहजिकच दिवसा बाळाची भूक थोडी कमी लागते बाळाला, त्यामुळे मग खुराक चालू होतो, खाणं चालू होतं, ते दिलेलं वापरता येईल, काढलेलं दूध वापरता येईल. कामावर सुद्धा काही स्पेशल फॅसिलिटी दिल्या पाहिजेत, सहकार्याने आईला मदत केली पाहिजे. ब्रेस्टफिडिंग ब्रेक्स ही एक संकल्पना आहे कायद्यामध्ये की आईला लंच ब्रेक आणि जो चहाचा ब्रेक आहे हा थोडा वाढवून मिळतो, की ज्यामध्ये जर घर जवळ असेल तर आई पटकन जाऊन स्तनपान करून परत येऊ शकते, किंवा हिरकणी कक्ष असेल तर तिकडे ती दूध काढून ठेवू शकते, किंवा हा सगळा वेळ एकत्रित करून त्याला लवकर द्यायची सुविधा मिळू शकते. पार्किंग आता फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे बाहेरच्या देशांमध्ये तिला जवळचं पार्किंग दिलं जातं किंवा थोड्याशा काही सवलती दिल्या जातात आणि आईने सुद्धा इतर मातांचे अनुभव हे जाणून घेतले पाहिजेत. आणि खरं तर शासनाने ना खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण इथे सांगू इच्छिते की हे जे हिरकणी कक्ष आहेत ते प्रत्येक ठिकाणी, जर तुम्ही आता एअरपोर्टला गेलात तर तिथे तुम्हाला रूम मिळते, कुठल्याही ऑफिसेसमध्ये गेलात तर तो स्पेस अवेलेबल आहे, किंवा तुम्ही मूलसुद्धा तिथे कोणा अटेंडंटबरोबर घेऊन जाऊ शकता आणि आपलं ते कॉर्पोरेटमध्ये काम करून आपण बाळाला फिडिंग करू शकतो. तर हा एक फार चांगला बदल आहे की जेणेकरून खरं तर, आणि शासनाच्याच उपक्रमामुळे जसं आता प्रसूतीची जी रजा 6 महिन्याची दिली तशी आता कॉर्पोरेटमध्ये पण ती देतात, तर त्याच्यामुळे खूप चांगलं आहे, निश्चित फायदा आहे, मातांना आहे, देशाला आहे फायदा याचा. एकूणच या सगळ्या मोहिमेमध्ये, या उपक्रमामध्ये ज्या पर्यवेक्षिका प्रत्यक्ष काम करतायत तर त्यांचे काही अनुभव आपण जाणून घेऊयात. या 1000 दिवसांच्या उपक्रमामुळे नेमका काय बदल झालेला जाणवतो ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव प्रियंका विजयानंद सोनार. मी बालविकास प्रकल्प प्रभादेवी शिवडी येथे सुपरवायझर म्हणून काम करते आहे आणि बाळाच्या विकासाचे पहिले 1000 दिवस हा उपक्रम जेव्हा आम्ही विभागात राबवतो त्यावेळेला खूप अत्यंत असे सकारात्मक आम्हाला रिझल्ट्स बालकांमध्ये दिसून येतात. खरं पाहिलं तर बाळाचे पहिले 1000 दिवस ही अत्यंत महत्त्वाची अपॉर्च्युनिटी आहे. आईच्या गर्भधारणेपासून बाळाचा जन्म, त्यानंतर पुढची 6 महिने आणि त्यानंतर बाळाचे 2 वर्ष पूर्ण, या कालावधीमध्ये आमची अंगणवाडी सेविकाताई शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आमच्या लाभार्थ्यांशी संलग्न असते. यामध्ये विभागात जर एखादं नवदाम्पत्य आलं किंवा एखादं नवीन लग्न झालं तर त्या दाम्पत्याला आम्ही त्यांचं वेलकम त्या ठिकाणी करतो, म्हणजे तिथूनच आम्ही त्या दाम्पत्याला ट्रॅकवर घेतो आणि ज्या वेळेला एक छान असं एक ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी आमच्या सेविकाताईचं आणि त्या दाम्पत्याचा रेपो तयार होतो, तर निश्चितच ते दाम्पत्य ज्या वेळेला पहिल्यांदाच गर्भधारणा होते त्यावेळेला ती जी नवीन विवाहिता आहे तिथे आपल्या अंगणवाडी सेविकेताईशी अप्रोच होते.
आईची अर्लिएस्ट आपण ज्यावेळेला नोंदणी करून घेतो, त्यानंतर आमची अंगणवाडी सेविका ताई सासू सुना बैठकांच्या माध्यमातून, मातापालक सभेच्या माध्यमातून, किशोरी सभेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन आमच्या त्या दाम्पत्याला आणि त्या कुटुंबाला, विभागातल्या कुटुंबाला करत असते. जेवढ्या लवकर त्या मातेची नोंदणी होते, त्यानंतर लगेच त्या मातेची पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही या तीनही तिमाहीतल्या लसीकरण, मातेचा आहार, मातेचा बालकाशी होणारा संवाद या वेगवेगळ्या विषयांवरती समुपदेशन आमच्या अंगणवाडी सेविका ताईंकडनं केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेला ती डिलिव्हरी होणार असते त्याची पूर्वतयारीची जाणीव देखील त्या दाम्पत्याला आमच्या अंगणवाडी सेविका ताई करून देतात. यामुळे होतं असं की बाळाची येण्याची तयारी आधी झाली असल्या कारणामुळेच आईचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होते. प्रसूती दरम्यान ज्या वेळेला इन्स्टिट्यूशनल नोंदणीवर आम्ही जास्त भर दिलेला असतो, त्यावेळेला ते कुटुंब पूर्णपणे सज्ज झालेलं असतं. आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधत असतो, ज्यामध्ये समुदाय आधारित कार्यक्रम असतात, ज्यामध्ये आम्ही प्रवेशोत्सव असतो, ज्यामध्ये नवीन मातेची नोंदणी आहे, ज्यामध्ये अन्नप्राशन हा उपक्रम आहे, प्रवेशोत्सव आहे, सुपोषण दिवस आहे, ज्यामध्ये आम्ही विशेषत्वाने पुरुष पालकाचा सहभाग यामध्ये घेत असतो. म्हणजे आम्ही जास्तीत जास्त कुटुंबाला या ठिकाणी पहिल्या 2 वर्षासाठी त्यांना आम्ही कनेक्ट होऊन त्यांच्यापर्यंत मॅक्सिमम डेटा आणि मॅक्सिमम माहिती एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि त्यामुळे निश्चितच त्या बाळाचा पूर्ण विकास आणि त्याचा भावी आयुष्याचा पाया या पहिल्या 1000 दिवसामध्ये हा रचला जातो. त्यामुळे त्याचे खूप सकारात्मक असे रिझल्ट्स आम्हाला बघायला मिळतात. पालकांना एक छान एक आपुलकीची भावना आणि त्या बाळाला देखील एक उत्तम उबदार वातावरण घरात तयार होतं आणि एक उत्तम रिझल्ट आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघितलं या 1000 दिवसांचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जर सुपोषित माता असेल तर सुदृढ बालक असणार आहे. त्यामुळे बालकाची वाढ किंवा बालकाचं जे संगोपन आहे ते बाळ जन्माला आल्यावर नाही तर बाळ गर्भात असतानाच व्हायला हवं. तिथपासून बाळ जन्माला आल्यानंतर पुढचे 2 वर्षाचे जे 2 वर्षाचा जो कालावधी आहे हे एकूण 1000 दिवस बालकासाठी महत्त्वाचे असतात. बाळ सुदृढ असेल, सुपोषित असेल तर ते देशाचे एक उत्तम नागरिक म्हणून आपल्याला उभं राहताना आपण पाहू शकतो. त्यामुळेच या संपूर्ण कार्यक्रमाचा, या उपक्रमाचा हेतूच हा आहे की आपल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला 1000 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. या चर्चेमध्ये आपण सर्व सहभागी झालात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. नमस्कार.